वाव मधुरा, तू किती मीराताईसारखी दिसतेस. म्हणूनच आदित्य तुला बघून शॉक झाला असेल. काय झालंय तुझं? काही नाही, बोल. हे कपडे घालून का बसलीस तू? हे बघ ना मावशी, मी किती मीराताईसारखी दिसते यात, हो की नाही? हो ग, डिट्टो मीरा सारखी दिसतेस. पण आता बदल, हे कपडे बदल, कारण खुद्द मीराच येते. म्हणजे? अगं मीरा आणि देवाशिषराव येत आहेत. हो, दिवाळ सणाला. हो काय? हो काय सांगतेस मावशी? हो, म्हणूनच सांगते बाई, हे मीरा मीरा खेळणं बंद कर, आवर आता, चल लवकर. आता तर मी हे नाटक असंच सुरू ठेवणार. आता तू बघच मावशी, मी कसं देवजीजूंना खिशात घालते ते. अगं नको ग, असं घाबरवू नकोस मला. अगं तो माणूस ना डेंजर आहे, तो देवाशिषराव. हा, त्याला जर कळलं ना या बायका कारस्थानी आहेत, तर हो त्याचं नव्हतं करून टाकेल तो. असं काही होणार नाहीये, तू उगाच टेन्शन घेतेस. अगं, तर ते जर नाराज झाले ना, तर मीरेला इथे सोडून जातील. आता जीजू नाराज हो किंवा मीराताई खुश असो वा नसो, ती तिच्या घरीच परत जाईल. म्हणजे काय करणार आहेस तू? मावशी, मी काहीही करू शकते, आणि आता ते महत्वाचं नाहीये. मी जे करणार आहे ना, त्याचे रिझल्ट कसे येतात ते बघ. मज्जा येईल तुलाही. ना मला काहीच कळत नाहीये. म्हणजे मला असं तुझ्या नादाला लागून या घरातून बाहेर पडायला लागू नये म्हणजे झालं. तू नाही, पण मीराताई नक्कीच परत जाईल या घरातून. हो चिंगी, अगं नाव देवाशिष आहे, पण डोळे बघशील ना तर राक्षसाला पण घाबरवतील असे आहेत. खूप भीती वाटते ग मला. आणि त्यात ही मीराताई त्यांना इथे घेऊन येते. रावसाहेब, चिंगी चल, मी तुला कॉल करू लगेच. हा चल, मामाला. चल. रावसाहेब, तुम्हाला सजावट करायला सांगितले, तुम्ही फोनवर बिझी. झालं का सगळं? मामा, सगळं झालंय, तुला हवं तसं. नाही, मला हवं तसं झालेलं दिसतंय. म्हणजे काय? नाही, छान दिसतंय. अरे मामा, हम जो भी करते ना एकदम छान से करते. तुला सांगू, मला ही एवढी आयडिया आली नसते. शाबास, थँक्यू मामा. हे घर पाहून ना मीराताई अवाक होणार आहे. हो रे मामा, खरंच. बरं, मी काय म्हणतो, सगळं झालं का एकदा पाहून घे ना. नाही, सगळं तर झालेलंच आहे. नाही, एकदा मी चेक करतो. अरे हा, तुझे बाबा कधी येणार? नाही, ते येतील आता थोड्या वेळ. येतील म्हणजे ऑफिसला गेलेत? अरे त्यांना माहिती होतं ना मीराताई आज येणार आहे म्हणून. अरे हो मामा, त्यांचं माहिती आहे ना तुला कसं असतं. आणि बाबा सकाळी म्हणाले मला की आत्ता नोकरी मिळाली ना, तर कोणी असं नको बोलायला की आल्या सुट्ट्या घेतोय हा लगेच. उद्यापासून त्यांनी सुट्टी काढली आहे, ते घरातच. काय सगळेजण येणार आहेत ना, मला एकट्याला हे झेपणार नाही, आधी सांगतो. अरे मामा, तू कशाला काळजी करतोय? सारे मी स्वतः आहे, बाबा असणार आहेत. आदित्य, बरा आहे का रे तू? हो, तो बरा आहे. तो सुद्धा असेल मदतीला. नाही, तो मदतीला असेलच, पण त्याला म्हणावं जरा शांत राहा. सणाच्या दिवशी काहीतरी हिरमोड होईल असं काही बोलू नकोस प्लीज. हो मामा, मी सांगतो त्याला, पण तो असं काही करेल असं वाटत नाही मला. खरंय तुझं, समजून वागणार आहे तो. आदित्य खूप चांगला आहे. आज खूप छान वाटतंय. माझी एक एक इच्छा मीराच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. काळजी मिटली मी. आता शांत झोप लागेल. चल आवर चल. ही चिंगी कोण आहे? असो, आवर स्वतःला. जातच पडलं.
हे काय? काय? माझी बॅग आणि माझे कपडे. नाही नाही, ते मला दिसतंय, पण हे सगळं इथे का आणलंय? आता आयुष्यभर सोबत राहायचंय तर सवय नको का व्हायला? म्हणजे आजपासून मी इथेच थांबणार आहे, इथेच झोपणार आहे या बेडवर, अगदी तुझ्या जवळ. मग तुला काय वाटेल ते बडबडू नकोस हं? मी तुला आधीच सांगितलंय, तू जे स्वप्न बघतेस ते कधीच पूर्ण होणार नाहीये. का? मी करेन ते पूर्ण. तुला अक्कल आहे का? अक्कल वापरणं स्वतःची. काय करतोय तीच जाणीव आहे का तुला? हा, काय चुकीचं करतेय मी? आणि फक्त इथे झोपायलाच येते ना, त्यात माझी अक्कल काढायची गरज नाहीये. तू चल बाय चल. एक मिनिट, चिडायची गरज नाहीये. मी आणि कमू मावशी इथे झोपणार आहोत. म्हणजे माझी रूम मीराताई आणि जीजूला दिली आहे ना, म्हणून मी आणि मावशी इथे झोपणार आहोत. तू आणि अथर्व काकांच्या खोलीत जाऊन झोपा. कुणी ठरवलं हे सगळं? मी कुठेही जाणार नाहीये. असं काय करतोय आदित्य? आता मीराताई आणि ते सगळे माझ्या रूम मध्ये झोपणार ना, म्हणजे मीराताई, दुर्वा, जीजू. खूप हर्ट होतंय का तुला? तसं काही नाही. मग कसं आहे? सो आता उगाच मला ऍटिट्यूड देणं बंद कर. दुसरा पर्याय नाहीये तुझ्याकडे आदित्य. चल चल, मला सांग ही बॅग कुठे ठेवू? चला, मीरा कधी येईल? काय मामा, येऊ का? अरे या या या, हे आलेच ते. कमू, अगं हे आले, लवकर ये. काय बाबा, काय आहे काय? पण असं कसं? अगं लग्नानंतरची तुझी पहिली दिवाळी आहे. आता माहीर वाशिण आहेस तू. सगळं कसं छान व्हायला पाहिजे नाही का? आता काय ढोल नगारे वगैरे वाजवून स्वागत करणार आहात का? नाही, आई जस्ट ओळणार होती. पण या सगळ्याची काय गरज आहे खरं तर? तुम्ही ना मामा या फॉर्मॅलिटीज वगैरे फार पाळता बघा. तेच ना, मी पण तेच म्हणतोय. म्हणजे कशाला करायला पाहिजे नाही का? ए आई, नको करू का तू? असं कसं? ते जावईत आपले. हे तुमच्यासाठी. हॅपी दिवाळी. अरे असू दे विश सेम. गोड आहे. आणि या गोड मुलीसाठी माझ्याकडून एक गोड गिफ्ट. कसं खुशी के मौके पर कुछ मीठा हो जाए. देऊ ना गिफ्ट. थँक्यू. बरं, तर आम्ही अशीच उभं राहून वाट बघायची का आहात? नाही नाही नाही, या ना या ना या, या, या. बस बस या या. अरे बसा बसा बसा. मामा. बस. हो. बोला, काय घेणार? म्हणजे आपण फराळ तर करणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही चहा घेणार? चहा? नाही, चहा नको. ऍक्च्युली आपण सरबत करूया, ते थकून आलेत ना. नाही नाही, चहाच घेऊ दे त्यांना, त्यांना बरं वाटेल. नाही नाही, मला चहा चालेल. नाही, मी सुद्धा आईला चहाच सांगणार होतो. नाही नको, थांब, मीच करते. नाही नाही, काय झालं? ताई
तू इथे आलीस का आता फक्त आराम करायचा. ओके? हे हो, पण मावशी एकटीच करणार आहे, मी मदत तरी करते तिला. नाही नाही, तू बस खाली. आता तू फक्त आराम करायचास. खूप राबलीस या घरासाठी. अजिबात उठायचं नाही. अगं ते म्हणतात तर बस. नाही नाही, तू अजिबात बसायचं नाही. मला पूर्ण घर बघायचंय. चल मला घर दाखव. घर दाखव. चल. हे काय बाकीचे सगळे कुठे आहेत? म्हणजे काका, मधुरा, तो आदित्य. येतील येतील. अरे वा मावशी, अगं काहीच बदललं नाहीये, ते जशी होती तशीच आहे रूम. वा, मधुराने तशीच ठेवली तुझ्यासाठी. ती दुर्वा, ही आमची रूम आहे, म्हणजे माझी आणि मधुराची. हो, खूप छान आहे. मला आवडली. म्हणजे तू इथे झोपायचीस? हा, मी इथे झोपायचे, मधुरा तिथे झोपायची आणि आम्ही रात्रभर गप्पा मारायचो तासन तास. मस्त ही जागा. मला खूप आवडली. पण हे सगळं कोणी केलंय? आम्ही दोघींनी. हो मस्त आहेत ना या दोघी. हो, पण आमच्या दोघींच्या नाही. हा? लय टाळी. मग तू पण राहा इथेच. हो, मी राहणारच आहे. ए, मधुराताई कुठे? मला तिला सांगायचंय की तिची रूम खूप भारी आहे. बरं सांग, जा असेल इथेच कुठेतरी. जा. सावकाश जरा, सावकाश. बघा पाडशील काहीतरी. मावशी पण खरंच ग, या रूम मध्ये आल्यावर इतकं बरं वाटतंय ना. मला वाटतच नाहीये की माझं लग्न झालंय. काही दिवसांसाठी झालंय. मी खरंच. अगं बाई, माहेर वाशिणीचं असंच असतं ग बाई. पण सासरचं काय करशील? सासरी तर जावंच लागतं. ते तर आहेच, सासरी तर जावंच लागणार. पण काय ग, हे इथे असं रिकामं रिकामं का वाटतंय? काही सामान कमी केलंय का? हो, कमी केलंय सामान. अगं मधुरा तिचे कपडे घेऊन माझ्याकडे आली. का? का म्हणजे काय? तुमच्या दोघांची व्यवस्था नको का करायला? आ? मावशी, आम्ही दोघं करू. कशाला ऍडजस्टमेंट? हा, काही नाही. तू आणि देवाशिषराव झोपा इथं. नाही मावशी, ऐक माझं. कशाला उगाच? तू वेडी आहेस का? तू जावई माणसाला सोफ्यावर झोपायला होतीस की काय? नाही नाही, तसं नाही. नाही नाही नाही, तू इथे ते तिथे. बरं दिसतं का? त्यापेक्षा दोघं इथे झोपा. एन्जॉय. तुलाही तुझ्या बेडवर झोपल्याचा आनंद मिळेल, हो की नाही? हो मावशी, पण नाही बिन नाही. मला जरा काम आहेत, मी जाते. हा, तू बस. तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही मान्य केलं आणि इथे आलात. आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलं. झालं का पुन्हा तुमचं सुरू फॉर्मल बोलणं? नाही, मी अगदी फॉर्मल बोलतोय. सॉरी म्हणजे सॉरी सुद्धा बोलायचं नाही का? अहो, आम्ही येणारच होतो. म्हणजे येण्याची गरजच होती. आणि मला मनापासून वाटायला लागलं की आपण जावं. का कळेल आता हळूहळू. काय मामा, झाला काय चहा? हो का? नाही, काही नाही. मग विचारलंच कशाला? नाही, त्याला बोलायला सुरुवात करायची होती म्हणून आपला काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून विचारला. थँक्यू मामा. काय? मला तुमचं स्वागत करायचं होतं ना, ओवाळायचं होतं तुम्हाला. आम्ही तर तुमची वाट बघत उभं होते. ते काय हो? ठीक आहे, ओवाळता आलं नाही, पण आता पाया तरी पडू द्या. हा, खूप मोठी झालीस तू. नाही, तुमच्या आशीर्वादाने आता मला हव्या त्या गोष्टी मिळतील ना, म्हणजे माझी स्वप्न पूर्ण होतील. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे.
थँक्यू. जा कमूला मदत कर जा. हो जाते. तुमची भाजी अतिशय हुशार आहे आणि कुठल्याही ठिकाणी अशी पटकन ऍडजस्ट होते नाही का. जिथे जिथे मॉडर्न हवा असेल तिथे मॉडर्नपणा असतो, घरामध्ये अगदी साधे. म्हणजे पार्टीमध्ये आली ती अगदी अशी मॉडर्न ड्रेसमध्ये आणि घरामध्ये ट्रॅडिशनल. वा, मला आवडते. लहानपणापासून अशी ऑलराऊंडरच ते. फक्त अशा मुलींची स्वप्न कधी कधी अर्धवट राहतात, ही गोष्ट मात्र वाईट आहे. बघा ना जिजू, तुम्हालाच माझी काय ती काळजी आहे. अरे त्यासाठीच तर आलोय मी. चला आता पटापट बघा चकल्यांचं काय ते. नुसतंच खमंग वास सुटलाय. जिजू तुम्ही नॉटी आहात. हा चला मी जाते, मावशीला मदत करते. हा तू खरंच मदत करणार आहेस? गप्प बस ना जरा चोंबड्या. आलेच. दोन्ही मुलींचा स्वभाव खूप वेगळा. म्हणजे मीरा थोडी बुजरी अबोल, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच नाही का. हो. आणि मधुरा हट्टाने हवं ते मिळवणार. म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोललो आहे. काय काय म्हणाल? जे हवंय ते हट्टाने मिळवणारच. हो, म्हणजे लहानपणापासून स्वभाव तसाच आहे तिचा. अहो, मीराने तिचा लहानपणापासून एकही शब्द खाली पडू दिलेला नाही. हो, म्हणजे ऑफकोर्स तुमचाही शब्द खाली पडू देणार नाही ती. काय तर हो की नाही? हो मामा. मावशी, तुम्हाला सांगितलं का नाहीस की हे लोक आलेत म्हणून? कामात होते मी. कामात. मी मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. तू येणार म्हणून मी किती तयारी केली आहे तुझ्यासाठी माहितीये का तुला? आणि हे आपल्या घरचं डेकोरेशन आहे ना, ते अथर्व आणि मामाने स्पेशली तुझ्यासाठी केलंय. काय सांगताय? थँक्यू सो मच. मला किती बरं वाटलंय म्हणून सांगू. थँक्यू काय आहे त्यात? तसं नाही, पण तू इथे आहेस? तुला खूप वेळापासून शोधते. हो अगं, पण मी इथेच होते. हो, मला कशी नाही दिसलीस? कशी नाही दिसले? कारण मी मावशीकडे गेले होते. किती गोड आहे गई. ए दुर्वा, तुला काही खायला देऊ काय? शंकरपाळी खाणार? नको नको, मला आदित्य दादाला पण भेटायचंय आणि त्याची रूम पण बघायचे. दुर्वा बाळा नको ना, तू कामात असेल का? नाही नाही, मला बघायचंय म्हणजे बघायचंय त्याची रूम. अगं नंतर जाऊ ना आपण. नाही, मला भेटायचंय त्याला. प्लीज प्लीज. ए जा ना घेऊन. हा जा, ठेवेल तो काम बाजूला. जा. नसेल तो कामात, तो ठेवेल 5 मिनिटं काम बाजूला. चल ना प्लीज प्लीज. जा जा. बरंच सांगितलेलं दिसतंय आदित्य बद्दल नाही? बघ ना, किती डेस्परेट झाली होती ती आदित्यला भेटायला. कठीण आहे ग बाई. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चकली.